बघा आता तुम्ही ॲनिमेशन बघितलं, तुम्हाला एक्झॅक्टली डिझाईन प्रोसेस म्हणजे कळून गेलं असेल की स्प्लिट मफ किंवा ज्याला आपण क्रॅम्प कॉम्प्रेशन कपलिंग म्हणतोय ते कशा पद्धतीने वर्क करते. ठीक आहे, चला आता डिझाईन प्रोसिजर मध्ये जर बघितलं तर डिझाईन प्रोसिजर जी आहे ती मफ आणि की साठी ॲज इट इज आहे, सेम आहे. मफ आणि की साठी डिझाईन प्रोसिजर जी ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. तेच आहे बघा, डायमीटर ऑफ द मफ इज इक्वल टू 2d + 13 mm. ठीक आहे, लेंथ ऑफ द मफ इज इक्वल टू 3.5 इंटू डायमीटर ऑफ द शाफ्ट. स्मॉल डी डायमीटर ऑफ शाफ्ट राहतो, कॅपिटल डी डायमीटर ऑफ मफ फाईल कम्प्लीट डायमीटर आपल्याला हे माहिती आहे. ठीक आहे, डिझाईन ऑफ म्हणून इथं लिहून दिलं. डिझाईन ऑफ मफ आणि की मध्ये डिझाईन प्रोसिजरची आहे ती एक्झॅक्टली कशी असणार आहे, सेम असणार आहे जशी पहिली होती. आता आपल्याला ह्या ठिकाणी नवीन काय शिकायचं आहे, तर जे आपण बोल्ट लावलेले आहेत जेणेकरून वरचा एक भाग आणि खालचा एक भाग दोन्ही होल्ड करून राहिले पाहिजे त्या मफचे, त्या बोल्टची डिझाईन बघायची आपल्याला. आणि होतं काय की अशा टाईपच्या ज्या कपलिंग्स आहेत त्या यूज कुठं केल्या जातात, तर अशा ठिकाणी यूज केल्या जातात जिथं आपल्याला हाय लोड ट्रान्समिट करायचा आहे. लोड, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द स्पीड, आय एम टॉकिंग अबाउट लोड. लोड जास्त असेल कपलिंगवर शाफ्टवर तर त्या ठिकाणी तुम्ही या टाईपच्या कपलिंग यूज करू शकतात. पण हाय स्पीड ट्रान्समिशन मध्ये आपण स्प्लिट मफ कपलिंग वापरू शकत नाही. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न उभा राहतो की स्प्लिट मफ कपलिंग तयार का बरं केली, आपल्याकडे मफ कपलिंग होती तर मफ कपलिंग मध्ये एकच डिसएडव्हान्टेज होता की मफ कपलिंगला डिसेंगेज करणं कठीण होतं. मफ कपलिंग मध्ये डिसेंगेजमेंट करणं, त्याला सेपरेट करणं कठीण राहतं. दोन्ही शाफ्ट काढा, दोन्ही कीज काढा, मग तो मफ पूर्ण वेगळा करा, ही प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे काय करायचं, त्याच्यामुळे स्प्लिट मफ कपलिंग तयार करण्यात आली ज्याच्यामध्ये डिसेंगेजमेंट किंवा सगळे पार्ट्स रिमूव्ह करणं हे इझी राहतं. ठीक आहे, सिम्पली दोन बोल्ट उघडले, वरचा भाग वरती खालचा भाग खाली, दोन इन द सेन्स इवन नंबर ऑफ बोल्ट्स लावले जातात. असं काही नाही की दोनच राहतील, दोन राहू शकतात, 4, 6, डिपेंड करतं की ती कपलिंग किती मोठी आहे त्यावर. ठीक आहे, तर आपले सिम्पल बोल्ट्स नट बोल्ट्स उघडले की कपलिंग सेपरेट होऊन जाते. त्यामुळे स्प्लिट मफ कपलिंग तयार करण्यात आली. जास्त हेवी लोड असेल तर चालेल, पण जास्त हाय स्पीड ट्रान्समिशनसाठी आपण स्प्लिट मफ कपलिंग वापरू शकत नाही. तर त्याच्या मागचं कारण पण काय की तुम्ही ॲनिमेशन मध्ये बघितलं असेल तर या की मुळे काय होतं, या मफ मध्ये आणि या शाफ्ट मध्ये फ्रिक्शन होतं. देयर इज अ फ्रिक्शन प्रेझेंट बिटवीन द मफ अँड द काय शाफ्ट आणि मफ मध्ये स्लीव मध्ये फ्रिक्शन व्हायला लागतं. होतं काय, जास्त हाय पॉवर ट्रान्समिशनमुळे हे जे बोल्ट्स आहेत ना, हे बोल्ट्स थोडेसे मोकळे व्हायला लागतात. ॲनिमेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं बोल्ट्स मोकळे व्हायला लागतात आणि त्यामुळे काय होतं की फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती घटून जाते आणि फ्रिक्शन कमी. इथं पहिलं असं आहे म्हणजे अशी एक डिव्हाइस आहे की ज्या ठिकाणी फ्रिक्शन हेल्प करतो मोशन ट्रान्सफर करण्यासाठी. फ्रिक्शन अपोज कमी करतोय आणि मोशन ट्रान्सफर करण्यासाठी मदत जास्त करतोय. पण होतं काय की हाय स्पीडमध्ये ते बोल्ट थोडे लूज होऊन जातात. बोल्ट लूज झाल्यामुळे फ्रिक्शन कमी होतं आणि पॉवर जेवढी पाहिजे तेवढी ट्रान्समिट होत नाही. म्हणून स्प्लिट मफ कपलिंग जे आहे ते मॉडरेट स्पीडसाठीच कामात येतात. ठीक आहे, मॉडरेट स्पीडवर ज्या ठिकाणी आपल्याला शाफ्टमधून पॉवर ट्रान्समिट करायची त्या ठिकाणी आपण स्प्लिट मफ कपलिंगचा वापर करू शकतो. तर मग आता या बोल्टसाठी डिझाईनमध्ये काय काय करायचं आपल्याला ते बघूया. एक गोष्ट तर तुम्हाला समजून गेली की बोल्टवर एक टेन्साईल स्ट्रेस येणार आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी फ्रिक्शन पण ऍक्ट होणार आहे. तर या दोघांच्या बेसिसवर आता आपण त्याची डिझाईन प्रोसिजर बघूया. बघा, हे स्प्लिट मफ कपलिंग आहे. स्प्लिट मफ कपलिंगमध्ये हे सेक्शन जे राहतात दोन, ते मी सांगितलं होतं पॅरलल टू द ॲक्सिस राहतात शाफ्टच्या ॲक्सिसला. या पद्धतीने आपली मफ जे आहे ते दोन भागांमध्ये स्प्लिट केलेलं आहे. ग्रीन आणि रेड तुमचा शाफ्ट होता, जे दोन शाफ्ट आपण कनेक्ट करणार आहे. त्यानंतर त्या शाफ्टमध्ये हे जे सिल्वर कलरचे आहेत हे कीज आहेत, ज्या त्या की सॉर्टमध्ये फिक्स झाले आणि नट बोल्टने आपण ती पूर्ण कपलिंग फिक्स केलेली आहे. तर तुम्हाला दिसतंय बघा त्याचा साईड व्ह्यू, स्लीव आणि शाफ्ट. तर स्लीव आणि शाफ्टमध्ये होणारे फ्रिक्शन आणि त्या फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशनचं काम होतं. जसा फ्रिक्शनल फोर्स रिड्यूस होतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जो टॉर्क ट्रान्समिट होतो आहे शाफ्टकडून तो टॉर्क रिड्यूस होऊन जातो. ठीक आहे, सो मग इथं फ्रिक्शन असणं हे इम्पॉर्टंट आहे. जास्त स्पीडवर फिरल्यामुळे बघा तुम्हाला दिसत असेल की त्या स्लीव जे मफ्स आहेत त्यांच्यामधला गॅप वाढला आहे, नटबोल्ट स्लो झालेत, त्याच्यामुळे फ्रिक्शन रिड्यूस होत असतं. बरं, नेक्स्ट आपलं जे बघायचं होतं आपल्याला डिझाईन प्रोसिजर फॉर द बोल्ट्स, क्लॅम्पिंग बोल्ट्स. जे बोल्ट्स लावतोय आपण जेणेकरून आपले दोन स्प्लिट झालेले मफ अटॅच राहिले पाहिजे, त्याची डिझाईन प्रोसिजर बघूया. त्यामध्ये कोणकोणते टर्म्स यूज केले जाणार आहेत पहिले ते बघू.
ऑफकोर्स आपल्याला माहिती की टी काय असणार आहे, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. शाफ्ट जो टॉर्क ट्रान्समिट करतोय तो आपला टी राहणार आहे. इथं आपण कायमच घेतोय. स्मॉल डी काय होतं, आपला डायमीटर ऑफ द शाफ्ट होतं. डीबी काय असणार आहे, आता हे नवीन आहे तुमच्यासाठी, डायमीटर ऑफ द बोल्ट. डीबी डायमीटर ऑफ बोल्ट आहे. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ बोल्ट्स त्या शाफ्टवर ते मफला जॉईन करण्यासाठी तुम्ही किती बोल्ट्स लावलेले आहेत ते नंबर ऑफ बोल्ट्स. एल असणार आहे तुमचे लेंथ ऑफ मफ, ते डायग्राम मध्ये पण दाखवलं होतं मी. सिग्मा टी काय असणार आहे, सिग्मा टी इज द परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस फॉर द बोल्ट मटेरियल, की तो बोल्ट जास्तीत जास्त किती स्ट्रेस सस्टेन करू शकतो. कोणता ट्रेस आहे, टेन्साइल स्ट्रेस आहे. म्यू काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द मफ अँड द शाफ्ट. मी तुम्हाला सांगितलं की शाफ्ट आणि मफ मध्ये फ्रिक्शन व्हायला लागतं, त्याचा कोएफिशियंट आहे म्यू. हे मेकॅनिक्स मध्ये शिकले होते तुम्ही. तर बघा आता फोर्स एक्झर्टेड ऑन द बोल्ट, बोल्टवर किती फोर्स एक्झर्टेड होणार आहे, तर टेन्साइल स्ट्रेस किती ऍक्ट होतोय त्याच्यावर, सिग्मा टी. तर इतका आता आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. तर किती फोर्स लागणार आहे, स्ट्रेस इंटू एरिया. किती स्ट्रेस आहे, सिग्मा टी एवढा स्ट्रेस ते सस्टेन करू शकतं, मल्टिप्लाय बाय बोल्टचा एरिया. बोल्ट आता सर्क्युलर राहतो शेप मध्ये म्हणून π/4 d स्क्वेअर, π/4 db स्क्वेअर इंटू सिग्मा टी एवढा फोर्स त्या बोल्टवर सस्टेन होऊ शकतो. मग इतका फोर्स जर बोल्टवर सस्टेन होतोय तर शाफ्टच्या प्रत्येक एका साईडला किती स्ट्रेस येईल. आपल्याला माहिती की आपण जो शाफ्ट आहे तो दोन भागांमध्ये डिवाइड करून टाकलाय, तर जेवढे बी नंबर ऑफ बोल्ट्स राहतील डिवाइड बाय 2. प्रत्येक बोल्टसाठी इतका स्ट्रेस मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मोल्ड्स डिवाइड बाय 2. So π/4 db square into sigma t into n/2 as it is a multiply by n/2 केलं. कळलं असेल तुम्हाला काय सांगतोय मी, की जर समजा इतका जो स्ट्रेस आहे तो एक बोल्ट इतका जो फोर्स आहे तो एक बोल्ट सस्टेन करू शकतो. असे आपल्याकडे 4 बोल्ट आहे. 4 काय तुमचा नंबर ऑफ बोल्ट्स. आणि मी विचारतोय की प्रत्येक एका साईडला शाफ्टच्या किती साईड आहेत, तशा 2 आहेत ना, एक वरची बाजू एक खालची बाजू, तर म्हणून डिवाइड बाय 2. तर प्रत्येक एका साईडला किती येतोय, दिस इज द अमाउंट ऑफ फोर्स इज एक्झर्टेड ऑन ईच साइड, ईच पार्ट ऑफ द शाफ्ट. कन्सिडर करूया आपण की पी काय, लेट पी इज द प्रेशर. पी काय प्रेशर आहे, कोणावर ऍक्ट होतंय, ऑन द सरफेस ऑफ द शाफ्ट अँड द मफ. मफ आणि शाफ्ट यांच्या, आता बघा जसं तुम्हाला माहिती की हा जर समजा माझा शाफ्ट होता, हा वरून समजा माझा हात लागला म्हणजे हा मफ आहे. आता या दोघांमध्ये जर बोल्ट लावले, समजा या माझ्या बोटांच्या गॅपमध्ये बोल्ट आहे, तर हे बोल्ट काय करतील, या मफला दाबून धरतील या पद्धतीने. तर त्याच्यामुळे या सरफेसवर काय लागणार आहे, प्रेशर लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून कीज पण राहतील, तर प्रेशर लागणार आहे. तर प्रेशर किती राहतं, फोर्स पर युनिट एरिया. हे सगळ्यांना माहिती आहे की प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, मग फोर्स किती अप्लाय होतोय, तर आता आपण पाहिलं की प्रत्येक एका साईडला, शाफ्टच्या एका साईडला त्या बोल्टमुळे किती फोर्स येतोय, π/4 db स्क्वेअर सिग्मा टी इंटू n/2 डिवाइड बाय त्याचा एरिया. मग आता त्या शाफ्टचा तेवढा भागचा एरिया घ्यावा लागेल तुम्हाला. शाफ्ट आता बघा, हा जर समजा तुमचा शाफ्ट आहे लाईक दिस, ते एवढ्या भागाचा, हा वरच्या भागाचा एरिया घ्यावा लागेल तुम्हाला. मी याची गोष्ट करतोय अशा पद्धतीने. हा जो वरचा भाग राहील ना, हा असा पूर्ण शाफ्ट राहील तुमचा. हा जो वरचा पोर्शन आहे याचा एरिया घ्यावा लागेल एका साईडचा कोणाचा तरी. तर याची लेंथ किती आहे, एल. ठीक आहे, आणि डायमीटर d/2, डायमीटर d/2. कारण पूर्ण शाफ्ट येतोय का आपण नाही, अर्धा सेक्शन घेतलेला ना, त्यांनीच तर सांगितलं स्प्लिट शाफ्ट. वरच्या भागावर किती फोर्स लागतोय, वरच्या भागामुळे किती प्रेशर येत आहे, तर प्रेशर राहतं फोर्स अपॉन एरिया. वरच्या भागावर किती फोर्स लागला, तर हा वरच्या भागावर लागलेला फोर्स डिवाइड बाय त्याचा एरिया. आता वरच्या भागाचा एरिया किती आहे, लेंथ इंटू d/2. सो तेच एल इंटू d/2, 1/2 एल इंटू डी. सो हे काय भेटलं तुम्हाला, प्रेशर. फ्रिक्शन फोर्स किती जनरेट झाला, सो फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द शाफ्ट अँड द मफ. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय राहतो, म्यू इंटू प्रेशर इंटू एरिया. ऍक्च्युली फ्रिक्शनचा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले आहेत, म्यू इंटू एन. एन काय राहतो, फोर्सच राहतो, फोर्स म्हणजेच प्रेशर इंटू एरिया. तर म्यू इंटू पी इंटू एरिया. एरिया कोणाचा घेणार आता या पूर्ण भागावर लागतोय तो प्रेशर. तो जो फ्रिक्शन लागणार आहे तो मफ आणि शाफ्ट मध्ये जे फ्रिक्शन होणार आहे ते पूर्ण भागावर होणार आहे. आणि असं काही नाही की एका साईडला वरून फक्त प्रेशर लागतंय, पूर्ण सरफेसवर फ्रिक्शन लागेल. कारण पूर्ण सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये, तर पूर्ण सरफेसवर फ्रिक्शन लागेल. म्हणून म्यू ऍज इट इज पी असं घेतला. एरिया ही पूर्ण लेंथ मल्टिप्लाय बाय तो पूर्ण सरफेस घ्यावा लागेल जो सरफेसवर फ्रिक्शन लागतोय. किती सरफेसवर लागतोय, मग पूर्ण सर्कम्फरन्सवर लागेल, म्हणून पाय इंटू डी. सो म्यू इंटू पी इंटू 1/2 पाय डी इंटू एल. हे भेटलं तुम्हाला फ्रिक्शन फोर्स जेवढा त्या ठिकाणी जनरेट होतोय
आता काय करणार, इथं पी ची व्हॅल्यू पुट करून द्या. पी ची व्हॅल्यू जर पुट केली तर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू पी चं इक्वेशन आपण ऑलरेडी या ठिकाणी फाइंड आउट केलं होतं. काय येते, π/4 dB स्क्वेअर सिग्मा टी इंटू n/2 होल डिवाइड बाय काय होतं 1/2 L इंटू डी. हा झालं म्यू, हे झालं पी, मल्टिप्लायला 1/2 मल्टिप्लाय बाय पाय डी मल्टिप्लाय बाय एल. सो एल कॅन्सल, 1/2 कॅन्सल, डी कॅन्सल. बघा काय होतंय, एफ इज इक्वल टू 2 इंटू 4 किती होऊन जाईल, खालचं तर सगळंच कॅन्सल होऊन गेलं, इथून फक्त पाय राहिलेला आहे. सो म्यू इंटू पाय काय होऊन जाईल, पाय स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 2 काय होऊन जाईल 8 इंटू dB स्क्वेअर इंटू सिग्मा डी इंटू n/2. एवढंच राहिलं. ठीक आहे, सॉरी n/2 नाही, फक्त n, कारण इकडचा 2 जो आहे तुम्ही याच्यासोबत मल्टिप्लाय करून टाकला. सो दिस इज द अमाउंट ऑफ फोर्स, this is the amount of force, frictional force exerted on the shaft, exerted between the shaft and the muff. या फोर्स मुळे किती टॉर्क ट्रान्समिट होतो, मी सांगितलं तुम्हाला की फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी टॉर्क ट्रान्समिट करायला मदत करतोय. तर टॉर्क ट्रान्समिटेड किती, मग टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो आपला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो शाफ्टच्या ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर, आता हा फोर्स कुठे लागणार आहे, फ्रिक्शनल फोर्स या सरफेसवर, मफ वरून आहे ना असा. तर मफ जसा फिरेल तसा याच्यावर रॉड शाफ्टवर फ्रिक्शन लावेल तो, आणि शाफ्टवर फ्रिक्शन लावलं तर फ्रिक्शन इथं लागतंय. त्याचं डिस्टन्स किती येईल मग, इतकं वरून इथपर्यंत, हाफ ऑफ द डायमीटर d/2. सो टॉर्क इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू न्यू पाय स्क्वेअर बाय 8 इंटू dB स्क्वेअर इंटू सिग्मा टी इंटू n मल्टीप्लाय बाय d/2. सो टॉर्क इज इक्वल टू म्यू इंटू पाय स्क्वेअर 8 इंटू 2 होऊन जाईल 16 dB स्क्वेअर इंटू सिग्मा टी इंटू n इंटू d. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॉर्क. इथून तुम्ही डायमीटर ऑफ बोल्ट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सो या पद्धतीने ही डिझाइन प्रोसिजर आहे कंप्लीट बोल्टसाठी. तर इथून तुम्ही डीबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, डायमीटर ऑफ बोल्ट फाइंड आउट करू शकता. मग आपल्याला काय लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला हा पूर्ण काही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला फक्त इतका फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, दॅट टॉर्क ट्रान्समिटेड बिकॉज ऑफ दॅट बोल्ट इज नथिंग बट काय, फ्रिक्शनल फोर्स मुळे जो टॉर्क भेटतो म्यू इंटू पाय स्क्वेअर बाय 16 dB स्क्वेअर इंटू सिग्मा टी इंटू n इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बाकी मफ साठी आणि की साठीचा जो डिझाईनचा प्रोसिजर आहे ते तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, ते मफ कपलिंग मध्ये ती ॲज इट इज लावायची. मग आता याच्यावर एक आपण न्यूमरिकल बघून घेऊ. बघा न्यूमरिकल बघूया आपण. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, डिझाईन क्लॅम्प कपलिंग सांगितलं आहे. आता स्प्लिट मफ कपलिंग, क्लॅम्प कपलिंग, कॉम्पॅरेशन कपलिंग एकच आहे. क्वेश्चन मध्ये दिलं आहे ट्रान्समिट अ पॉवर ऑफ 30 किलोवॅट. सो पॉवरची व्हॅल्यू दिली आपल्याला 30 किलोवॅट. कन्वर्ट करून घ्या, 30 इंटू 10⁻³ वॅट ॲट 100 RPM. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिलेले, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. द अलोएबल शेअर स्ट्रेस फॉर द शाफ्ट अँड द की इज 40 मेगापास्कल दिला आपल्याला. तर आता 40 मेगापास्कल आपल्याला स्ट्रेसची व्हॅल्यू दिलेली की आणि शाफ्टसाठी. सो टाऊची व्हॅल्यू दिली तुम्हाला शेअर स्ट्रेस किती, 40 मेगापास्कल. पुढे द नंबर ऑफ बोल्ट कनेक्टिंग द टू हाफ आर द 6. दोन हाफ म्हणजे जे आपले मफचे दोन भाग झालेले आहेत, त्या दोन भागांना कनेक्ट करण्यासाठी आपण नंबर ऑफ बोल्ट्स म्हणजे स्मॉल n ची व्हॅल्यू किती आहे, 6. द परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस फॉर द बोल्ट, टेन्साइल स्ट्रेस सिग्मा टी दिलेला आहे बोल्टसाठी किती आहे, 70 मेगापास्कल आहे. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द मफ अँड शाफ्ट इज 0.3. तर म्यू ची व्हॅल्यू दिली 0.3. जर क्लॅम्प कपलिंग किंवा स्प्लिट मफ साठी जर तुम्हाला म्यू ची व्हॅल्यू दिलेली नाही राहिली समजा क्वेश्चन मध्ये, तर 0.3 घ्यायची. ठीक आहे, ओके. तर फाइंड आउट करायचं आपल्याला, डिझाइन करायचं आहे क्लॅम्प कपलिंग. आता तुम्ही हे स्ट्रेसेस जे या ठिकाणी जनरेट झालेले आहेत, टाऊची व्हॅल्यू, सिग्मा टी ची व्हॅल्यू, हे सगळे अलोएबल शेअर स्ट्रेसेस आहे. तर तुम्ही फाइंड आउट करू शकता की तुमच्या बॉडीवर इंड्यूस स्ट्रेसेस किती. जसं आपण मफ आणि याच्यासाठी की साठी आपण लास्ट मफ कपलिंगच्या क्वेश्चन मध्ये घेतलं होतं है ना.
स्लीवसाठी आपण त्या ठिकाणी टाऊची व्हॅल्यू काढली होती, किती टाऊ इंड्यूस होतोय, आणि जर ती टाऊची व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी आली तर आपली डिझाईन इज सेफ. कीसाठी पण सिमिलरली तुम्ही करू शकता. ठीक. आणि या ठिकाणी आपल्याला सिग्मा टी ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, दॅट सिग्मा टी फॉर द बोल्ट दिलेलं आहे, तर ती व्हॅल्यू सुद्धा तुम्ही ती चेक करू शकता. पण तशी काही आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे, आपल्याला फक्त डिझाईन प्रोसिजर करायची. सो विल फाइंड आउट. जर विचारलं की फाइंड आउट द इफ द डिझाईन इज सेफ ऑर नॉट, तर मग त्यावेळेस ते करायचं राहतं. तर क्वेश्चनमध्ये आता आपल्याला काय दिलं बघा, पॉवर दिली आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिलेत. तर सगळ्यात पहिले काय करणार आपण, डिझाईन प्रोसिजर स्टार्ट करण्यासाठी आपल्याला डायमीटर ऑफ शाफ्ट असतं माहिती असणं गरजेचं आहे. सो करणार काय, टॉर्क इज इक्वल टू काय राहतं आपल्याकडे फॉर्म्युला, दॅट इज 2 पाय nt डिवाइड बाय 60. सॉरी, p इज इक्वल टू 2 पाय nt डिवाइड बाय 60. सो टॉर्क इज इक्वल टू काय लिहिणार, p इंटू 60 डिवाइड बाय 2 पाय n. पॉवर किती दिलं आहे, 30 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय 60 डिवाइडला 2 पाय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन दिले आहेत 100. इथून फाइंड आउट केलं तुम्हाला टॉर्कची व्हॅल्यू भेटेल आणि जी की आली पाहिजे 2865 न्यूटन मीटर. 2865 न्यूटन मीटर. न्यूटन मीटर का बरं आलं, पॉवर कशात होती, वॅटमध्ये. डोंट फॉरगेट हा, की ही स्टेप विसरायची नाही, मल्टिप्लाय बाय 10⁻³, जेणेकरून हे कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये, न्यूटन mm मध्ये. सो टॉर्क किती ट्रान्समिट करणारे शाफ्ट आपल्याला हे कळलं, तर त्यावरून आपण डिझाईन ऑफ शाफ्टचा फॉर्म्युला लावून डायमीटर ऑफ शाफ्ट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर डायमीटर ऑफ शाफ्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे द टॉर्क ट्रान्समिटेड बाय शाफ्टचा. काय फॉर्म्युला, टॉर्क ट्रान्समिटेड बाय शाफ्ट that P is equal to pi by 16. Okay, so the torque transmitted is equal to काय होतं, pi by 16 tau into dq. हा फॉर्म्युला लिहिला आहे आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी मी d raised to power 4 minus small d raised to power 4 तो वाला फॉर्म्युला लावला, कारण हॉलो शाफ्ट नाही आहे. ठीक आहे. किंवा क्लॅम्प मफ मध्ये आणि आपल्या शाफ्ट मध्ये गॅप नाही, बोल्ट लावून आपण फिक्स करून घेतलंय. सो पाय बाय 16 टाऊ इंटू डी क्यूब हा फॉर्म्युला लावलाय आपण. टॉर्कची व्हॅल्यू किती आहे, 2865 इंटू 10⁻³ पाय बाय 16. नाव टाऊ. शियर स्ट्रेस इंड्यूस ऑन द शाफ्ट किती दिलं होतं आपल्याला, 40 मेगापास्कल. ठीक आहे. 40 मेगापास्कलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर 40 मेगापास्कल व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे आपण इथे टाऊच्या जागी 40 ची व्हॅल्यू पुट करूया. 40 मल्टिप्लाय बाय डायमीटर डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, सो 16 इकडे येताना मल्टिप्लाय, 40 इकडे येताना डिवाइड, पाय आणि 40. सो डी क्यूब इज इक्वल टू काय येणार आहे, 2865 इंटू 10⁻³ इंटू 60 डिवाइड बाय पाय इंटू 40. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट, जी की आली पाहिजे तुमची 71.4 येत आहे, 71.4 mm. किती घ्याल मग अप्रॉक्सिमेट करून, जवळपास 75 घेऊन टाकू. थोडीफार वाढूनच घ्यायची, 3-4 नंबर सांगितलंय मी तुम्हाला ऑलरेडी, की डायमीटर ऑफ द शाफ्ट कमीत कमी किती पाहिजे एवढा टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी, 71.4. तर आपण 75 mm चा घेऊ. सो इथून तुम्हाला डायमीटर ऑफ शाफ्ट भेटलं, तर इथून तुमचं डिझाईन फॉर द मफ सुरू होऊन जातं. Here डिझाईन फॉर मफ साठी आपल्याला काय पाहिजे, मफचा डायमीटर इज इक्वल टू काय राहतं आपलं, 2d प्लस 13. सो 2 इंटू 75 प्लस 13. सो दॅट कॅपिटल डी ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. 2 इंटू 75 होऊन जातं तुमचं 150 आणि 13 होऊन जाईल तुमचं 163 एम. थोडंफार वाढवून घेऊन घ्या, 165 170 बी घेऊ शकतात तुम्ही. कॅपिटल डी ची व्हॅल्यू भेटली. डायमीटर ऑफ मफ भेटल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली लेंथ ऑफ मफ फाइंड आउट करायचं राहतं. सो लेंथ ऑफ मफ एल इज इक्वल टू, हे असतं दोन कंडिशन आहेत. लेंथ ऑफ मफ इज इक्वल टू काय होतं, 3.5 इंटू डी. सो 3.5 इंटू डायमीटर ऑफ द शाफ्ट किती आलं होतं आपलं, 75. मल्टिप्लिकेशन करा डायमीटर ऑफ शाफ्ट इंटू 3.5, बघा किती येत आहे. आन्सर येऊन जातं 262.5 262.5 mm. पाहिजे तर तुम्ही थोडंसं
इलॉंगेट करू शकतात, अदरवाईज राहू द्या, तुमची मर्जी. 262ला तुम्ही 265 हे लिहायचं बरं, पण जे पहिले आलेलं आहे ते असं नाही की राऊंड ऑफ करून असं तुम्ही पाहिजे तसं लिहू शकता की इज अप्रॉक्सिमेटली टेकन एज 265 mm लिहू शकता असं. ठीक आहे. सो लेंथ भेटलं, डायमीटर ऑफ द मफ भेटून गेलं. सो 2 प्रोसिजर त्या पण होऊन गेल्या. आता जसं आपल्याला डायमीटर ऑफ द शाफ्ट माहिती आहे, तर डायमीटर ऑफ शाफ्ट माहिती असल्यावर आपण आपल्या टेबलचा वापर करतो, जो की मध्ये मी तुम्हाला डायमीटरचा टेबल दिलेला होता ना. डायमीटर ऑफ शाफ्टसाठी किती विड्थ आणि किती थिकनेस असली पाहिजे. सो विड्थ आणि थिकनेस आपण या ठिकाणी जर घेतलं तर विड्थ ऑफ द की जवळपास तुम्ही बघा हिअर फॉर दिस टाइप ऑफ कपलिंग. आता या ठिकाणी स्क्वेअर की नाही वापरली बरं, मफ कपलिंग राहिलं तर त्यामध्ये आपण स्क्वेअर की वापरतो, म्हणून विड्थ आणि थिकनेस सारखी येत होती. या ठिकाणी स्क्वेअर की नाही येतो. चार्ट बघा एकदा, त्याच्यानुसार डिसाईड करून घ्या. डिझाईन ऑफ की मध्ये फॉर शाफ्ट ऑफ डायमीटर 75 mm, विड्थ आणि थिकनेस जी व्हॅल्यू बुक मध्ये दिली मी तुम्हाला सांगतो किती दिली ती. ओके. सो दिलेली आहे 22 and 14 mm. 22 mm आणि 14 mm. ठीक आहे. फॉर अकॉर्डिंग टू दिस 75. नाउ लेंथ ऑफ की किती असली पाहिजे. आता आपली जी की आहे ती डिवाइड नाही केलेली आपण, तर लेंथ ऑफ की इज इक्वल टू काय होतं 3.5 इंटू डी. हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला, दॅट लेंथ ऑफ द की शुड बी इक्वल टू लेंथ ऑफ द मफ. सो हिअर 3.5 इंटू डायमीटर किती होतं 75, किती आलं होतं ते 262.5 mm. तर लेंथ ऑफ की किती असलं पाहिजे 262.5 mm. ही सगळी डिझाईन झाली फॉर द की. सिंपल आहे. आतापर्यंत एवढा पार्ट तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. मग यामध्ये मागच्या क्वेश्चनमध्ये आपण नवीन काय घेतलं होतं, मागच्या क्वेश्चनमध्ये याच्यापेक्षा वेगळं काय होतं की ही सगळी व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपण चेक केलं होतं की आपला जो शिअर स्ट्रेस त्या ठिकाणी जनरेट होतोय तो इनफ आहे की नाही, तेवढा स्ट्रेस सस्टेन करण्यासाठी. आपला परमिसिबल परमिसिबल किती आहे 40 मेगापास्कल आहे ना शिअर स्ट्रेस. आपण ते लास्ट क्वेश्चनमध्ये मफ कपलिंगला चेक केलं होतं की तो 40 मेगापास्कल पेक्षा आपली व्हॅल्यू इंड्यूस स्ट्रेसची व्हॅल्यू जर कमी आली तर डिझाईन इज सेफ या पद्धतीने. चलो, तर या ठिकाणी आपण डिझाईन केलेलं आहे. की झालं, मफ झालं, आपला शाफ्ट पण झाला. आता जे नवीन शिकलो होतं आपण ते डिझाईन फॉर द बोल्ट. तर डिझाईन फॉर द बोल्ट साठी जो डायरेक्ट शेवटचा जो फॉर्म्युला होता तोच लावणार आपण. तर त्याच्यावरूनच आपल्याला बोल्टचा डायमीटर चेक करायचा आहे. डिझाईन फॉर बोल्ट. आता तो फॉर्म्युला काही लक्षात नाही आपल्या, तर करावा लागेल. π/16 असं काहीतरी होता फॉर्म्युला. एकदा बघून घेतो मी काय. ओके. T is equal to π²/16 mu into dB cube. T is equal to π²/16 mu into dB square into sigma t into n into d. बरोबर आहे काय चेक करून घेऊ. π²/16 into येस करेक्ट. ओके. तर आता इथून आपल्याला डीबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. तर टॉर्कची व्हॅल्यू सगळ्यात पहिले काय पुट करणार 2865 10⁻³ π²/16 म्यू ची व्हॅल्यू 0.3 डीबी ची व्हॅल्यू काढायची आहे. सिग्मा टी टेन्साइल स्ट्रेस किती सांगितलं होतं त्यांनी आपल्याला 70 मेगापास्कल दिलं होतं 70 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ बोल्ट 6 आणि डी काय होतं तुमचं डायमीटर ऑफ द शाफ्ट ज्याची व्हॅल्यू किती येते 75 आपण घेतलेली डायमीटर ऑफ शाफ्ट. सो या सगळ्या कॅल्क्युलेशन वरून तुम्ही कसली व्हॅल्यू फाइंड आउट करणार डीबीची 16 इकडे येताना मल्टिप्लाय होईल, बाकीचे सगळ्या व्हॅल्यूज खाली येऊन डिवाइडला येतील. सो डीबी स्क्वेअर इज इक्वल टू 2865 10⁻³ into 16 whole divide by π² 0.3 76 75 हे पण याच्यासोबतच मल्टिप्लाय आहे बरोबर ती. So here we will get the value for the dB. dB ची व्हॅल्यू येते जवळपास 22.2 mm. डायमीटर फॉर द बोल्ट किती आला पाहिजे 22.2 mm. आता जसं आपण की मध्ये बघत होतो की डायमीटर ऑफ शाफ्टच्या अकॉर्डिंग व्हॅल्यूज चेंज व्हायच्या, तसंच बोल्ट साठी पण एक टेबल आहे. ठीक आहे. कोर डायमीटर ऑफ बोल्ट साठी एक टेबल आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग जर कोर डायमीटर हा 22.2 mm किंवा त्याच्या जवळपास येत असेल
तर त्याचा जो नॉमिनल डायमीटर राहतो बोल्टचा तो 27 mm ठेवला जातो. तो चार्ट मी टाकून देईल. तर नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट इज इक्वल टू 27 mm. का बरं घेतलंय? कारण हा डायमीटर 22.2 mm च्या जवळपास त्या टेबलमध्ये एक व्हॅल्यू आहे जी आहे 23.32 mm. सो त्याच्या आसपासच्या याच्यासाठी आपण नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट 27 mm ठेवतो. तर हा तुमचा आन्सर झाला. ठीक आहे. तर या क्वेश्चन सोबत तुमचं स्प्लिट मफ कपलिंग पण झालं. नेक्स्ट लेक्चरला आपण फ्लेंज कपलिंग बघणार आहोत. हे चार्ट आहेत तुमचे नट बोल्टसाठी. त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली बघा, ती एकदा बघून घ्या. M27ची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आपण आपल्या आन्सरमध्ये घेतलेली आहे.